आणि धाराशिव जिल्ह्यातील मात्रेवाडी गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। पुन्हा शेती करण्याची आशाही संपल्यामुळे शेतकरी लक्ष्मण पवार हताश झालेले होते आणि शेवटी त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय। या घटनेनं पवार कुटुंबियांनी आक्रोश केलाय। काहीच राहिलं नाही राहणार, समजा हे वाहून गेले तर टेन्शनमध्ये असं केलं, समजा दुःख करता माणूस आम्हाला टाकून गेला वनात, आमचं डोंगर रस्त्यावर आमच्यावर, आम्ही आता काय करणार, आमचं करता माणूस गेलं। सोयाबीन आणि कांदा होता, काहीच राहिलं नाही राहणार, समजा दगडच येऊन बसले ते 2-2.5 एकर होती। कच्चा माणूस गेला, रान वाहून गेलं, परिस्थिती 2 दिवस बोलला नाही। कसं करायचं आम्ही आता, काय करायचं, आमची नाजूक परिस्थिती, कर्ज लई मोठं होतं, आम्ही काय करणार आता, कसं करणार, आमची काहीतरी सोय करणार सरकार, नाही करणार, आमचं एवढं खरं परिस्थिती, रात्री घरी पण पडलं आमचं, आम्ही कुठं राहायचं, उन्हात राहायचं का आता, आम्ही काय करणार आहे आता, कसं करायचं आता। स्टेशनमध्ये 2 दिवस होता, कच्चा माणूस गेला, आम्ही ट्रॅक्टरचं कर्ज म्हणलं काय करावं आता, 2 दिवस नाराज झाला, जेवला नाही, आम्ही मागं पळालो तरी जेवला नाही, म्हणला मी आता काय करणार आहे, म्हणलं मी आता कसं करायचं आहे आता, म्हणून परिस्थितीमध्ये गेला। आता तुम्ही आमची काय सोय करणार आहे, तर आम्ही उन्हात पडलो, आता आम्हाला ऊन लागत आहे आता। मुख्यमंत्री त्यांना निवेदन दिले पण सरकारचं काहीच अजून मदत नाही आलेली। अजितदादाला भूममध्ये निवेदन दिले, ते सरकारची कोणतीच मदत आजपर्यंत केली। लक्ष्मण पवार हे आमच्या गावातलेच आमचे मित्रच होते, पण अतिशय त्यांच्या कर्जबाजारीपणावरती दुःखात राहायचे, डिप्रेशनमध्ये राहत होते। ह्या अतिवृष्टी सततची चालू असल्यामुळं त्यांना हे कर्जाचा डोंगर कसा फेडू, त्यामध्ये शेतीचं अतिशय नुकसान झालं, त्याच्यामुळं त्यांनी टेन्शन अतिशय दबावात येऊन हे पाऊल उचललं, आत्महत्या केली। एवढी वाईट परिस्थिती या त्यांच्या कुटुंबावर आली, आज हे कुटुंब एकदम उघड्यावर पडले। आमच्या त्या मात्रेवाडी आणि या परांडा या 2 तालुक्यामध्ये अतिवृष्टी अतिशय नुकसान झाले, अक्षरशः शेती सगळी वाहून गेली, काही सुद्धा राहिलं नाही, पीक एकदम 3-4 वर्ष त्या शेतामध्ये काही यायचं नाही, एवढं नुकसान झाले। यांचं कांदा इतकी मेहनत करून ती अतिशय महागडं पीक, त्याचं रोप आणून या परिस्थितीमध्ये यांनी लावलं आणि ते वाहून गेलं। त्या लक्ष्मण अतिशय ते डिप्रेशनमध्ये इतका राहत होता की आता हे कर्जाचा हप्ते ट्रॅक्टरचे मी फेडू कसे, इतके हे मुलं 3 मुलं ह्यांच्यासाठी काहीतरी रोजगार करून ट्रॅक्टर घेतले कर्ज काढून। आणि ते न फेडण्याचा आता ह्या पिकाचा काहीतरी आधार होईल ह्या आशेवर त्यांनी केलं होतं, आणि ते न झाल्यामुळं ह्या अतिवृष्टी ह्या पावसाने एवढं नुकसान केलं की त्यांनी ते गळफास घेऊन आत्महत्या केली। काहीतरी मदत करावं, एखाद्या तरी लेकराला सुखाचं काम लावावं, शेती पण नाही लय मोठी, काय करून खात्याला, कसं जेवावं जगत्यांना, करता माणूस गेलाय घरातला, काहीतरी सुखाचं काम लावावं, पोरांना एखाद्या तरी काहीतरी नोकरी लावा कशी तरी। सगळे गोटे इथं असे एवढे रानात आले, तर अशी परिस्थिती झाली, म्हणूनच आमच्या गावचे लक्ष्मण पवार यांनी आत्महत्या केली। आज आमच्या बहिणीचं कुंकू पुसलंय, सरकारला निवेदन दिलं, त्या दिवशी अजितदादा स्वतः भूम या ठिकाणी आलते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि एकनाथ शिंदे साहेब परांडा या ठिकाणी होते, दोन्ही पण ह्या तालुक्यात येत असताना तरी ह्या कुटुंबावर कुणी दखल घेतलेली नाही। सरपंच या नात्याने या गावाच्या साक्षीने सांगतो, जर त्याची जमीनच उद्ध्वस्त झाली, हे इकडं जर नदी वाहून आले तर त्यांनी पिकवायचं कसं, त्यांनी हप्ते फेडायचे कसे। आज आमच्या तालुक्यामध्ये 2 उपमुख्यमंत्र्याचे दौरे असताना सध्या त्या शेतकऱ्याला भेट द्यायला येऊ शकले नाहीत ते, मग ह्याच्या व्यतिरिक्त काय, त्या शेतकऱ्याला जर शासनाने जर मदत केली असती तर त्यांनी आज आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं नसतं। काय नाही, पावसानं आज केलं खायचंय काय, शासनानं नाही लक्ष देत, आम्ही तीच करणार आहे शेवट।
तर या कुटुंबाला न्याय जर नाही भेटला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. साहेब, एवढी परिस्थिती गंभीर आहे. सगळे गोटे बिटे दगड वाहून गेले. आज एक बळी झाला आपल्या शेतकऱ्याचा. जर एवढं सरकारने दखल नाही घेतलं तर दुसरा बळी सुद्धा लोक एवढी आत्महत्येला टोकलेली आहेत. एवढे परिस्थिती बेकार झाली आहे साहेब. हां, तरी आम्ही त्यांना वारंवार सांगून की बाबा असं नाही, टेन्शनमध्ये त्यांना समजून, तरी पण त्यांनी सांगून आत्महत्या केल्यासारखं झालं. आम्हाला वाटलं काहीतरी म्हणतो काय की शेतकरी. तर 9 वाजता अजितदादा स्वतः येणार होते. त्यांना वाटते म्हणले सांगा मी आत्महत्या करा, मला संकट आलंय. तो अक्षरशः त्यांनी आम्हाला थोडासा पळवाट करून त्यांनी आत्महत्या शेवटी केली. एवढं नुकसान झाले. त्रिवाडीतले गावातले ना टोटल शेतीचे नुकसान झालेली. मग शेवट शेतकरी काय करणार? आत्महत्येशिवाय पर्याय नाही. लोकांनी कांद रोपं विकत घेऊन लावलेले समजी टोटल, बायांचा खर्च टोटल, आपले दगड रानात येऊन बसलेले. शेवट करणार काय नेमके शेतकरी? त्याला विलाजच नाही आता आत्महत्या करण्यापेक्षा. सर्व इतकं महागाचं आणलेलं आम्ही सगळं आता वाहून गेलं. ह्यांनी का म्हणा सोयाबीन होती, सोयाबीन काढलेली वाहून गेली. आता पाऊस आता बघितलं तुम्ही स्वतः इथं बघा असते म्हणजे तुम्हाला वाटलं असते काय पाणी दे. आता गाव आलं तिथं बघायला, इकडं कोणी येत नव्हतं. नदीत जानवर कोणाला अडकायला ती वरीच राहिली होती, 2-2 दिवस राहणार राहिली.